खेळताना रंगबाई होळीचा हो. हे बघ ना, हे ना काय ग काय करतेस तू? अगं आपल्याला रील शूट करायचंय ना, त्याचंच Reel, गाणं ऐक. एक मस्त गाणं मिळालंय. रील्स नंतर करूयात. ऐक माझं, हे बघ ना, मला हे कळत नाही आपल्याला ओपनिंग करायचंय कधी. तुम्ही काय करताय? सेलिब्रिटीज आले. नमस्कार मंडळी, मी राजश्री वाघमारे. नमस्कार, मी ऋतुजा कदम. आणि सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. असा दिवस अतिशय स्पेशल आहे, कारण झी मराठीच्या महामालिकांचा महासंगम होतोय. आणि त्यानिमित्तानं आपण कुठे आलो राजश्री? कुठे आलोय यापेक्षा आपल्यासोबतच कोण असणार आहे ते जास्त महत्वाचं आहे. कारण आपल्यासोबत झी मराठीमधील मालिकांवरील सगळे महत्वाचे कलाकार, असं म्हणण्यापेक्षा सगळे कलाकार आपल्यासोबत तिथे असणार आहेत. आणि आज आपण त्यांच्यासोबत रंगपंचमी साजरी करणार आहोत. निश्चित. आणि आपण ज्यांना दररोज पाहत असतो त्यांच्यासोबत आज हा रंगपंचमीचा सण आपण साजरा करणार आहोत. त्यामुळे वेळ न घालवता पटकन आतमध्ये जाऊयात. आणि तयारी कशी झाली आहे, खायला काय आहे, एक्झॅक्टली काय सगळं, किती कलाकार आलेत, काय सगळं आतमध्ये जाऊयात आणि पाहूयात. चला. पण राजश्री, आपलं रील ऋतुजा यार, चल यार. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. मला जरा जुन्या दिवसांपासून सुरुवात करायची आहे. शाळेच्या दिवसांमध्ये लहानपणी नेमकं कसं खेळायचं, कोणत्या शहरात होतात, कुठे वाढलात आणि तिथे नेमकी कशी पद्धत होती खेळायची? मी मुंबईत दादरमध्येच वाढले आणि आमच्याकडे शाळेचा लास्ट दिवस म्हणजे दुसऱ्या दिवशी सुट्टी होळीची. तर संपली शाळा, सेकंड बेल झाली शेवटची की सगळे पाण्याची बॉटल घेऊन आम्ही एकमेकांच्या अंगावर उडवायचो, की सुरुवात तिकडनंच व्हायची होळीला. आणि मग ऑफकोर्स माझ्या कॉलनीमध्ये सगळं होळीचं, पण मला रंगबिंग काही फार आवडत नसल्याने मी काय फक्त वरनं खिडकीतनं सगळं बघायचं की काय वेडेपणात सुरू. स्वतःचा बचाव करून. हो, मला नाही आवडत. मी तळेगाव दाभाडेच आहे. तळेगाव दाभाडेला माझं अख्खं लहानपण गेलेलं. फुगे गॅलरीतून फेकणे कोणाच्याही अंगावर, हे सगळे कार्यक्रम मी केलेले आहेत. एका पॉईंटला फुगे संपले की मग पिशव्या गोळा करायच्या, पिशव्याला गाठ मारायची आणि मग ते फेकून मारायचे. हे सगळे ठरलेले कार्यक्रम होते. पाठ लाल होईस्तोवर फुगे मारत राहायचे. मजाच यायची होळी खेळायला. आणि लहानपणापासून होळीची गंमतच त्यासाठी होती की सुट्ट्या मिळणार, रंग लावणार एकमेकांना किंवा पुरणपोळी खायची, ही गंमत असायची. दिवसभर रंग खेळायचा आणि रात्री मग निरमे आणि दूध बसायचं. पण खरंच निर्माने रंग निघतो का? म्हणजे ट्राय केलंय? हो, निघतो. आणि क्लिनिक प्लसने सुद्धा निघतो. हे तुम्ही सुद्धा ट्राय करायला पाहिजे. म्हणजे मी जेव्हा लहान होते ना, त्यावेळेस आम्ही फुगे मारायचो किंवा आता मी मोठी झाली आहे ते, म्हणजे नॉर्मली सगळेच फुगे असतील किंवा पिशव्या स्पेसिफिकली जे भरून आपण मारायचो. तुम्ही कधी असं काही केलंय? नाही, आमच्या वेळी पिशव्या वगैरे मारणं वगैरे असं नव्हतं. आम्ही डायरेक्ट रंग खेळायचो किंवा ओला रंग म्हणजे किंवा हाताने फासणे. आम्ही रंगपंचमीच्या आदल्या दिवशी रात्रभर पाण्याचे फुगे ते करत बसायचो. बादलीवर भरून ठेवायचे. भरून जे कोणी रस्त्यावर येईल त्याला आपलं पायात मारायचं. पण शाळेतनच होळीची सुरुवात होते. लावतात ते इथे रंग लावू नये. एकटे रंग लावले. पण त्यामुळे जेवढा केवढा वेळ मिळायचा शाळा संपल्यानंतर, रादर परीक्षा असतील तर नाहीच, संपलाच विषय, होळी नाही खेळायची. पण परीक्षा असेल तरी मग थोडासा, आई 1 तास तरी दे, मी रंग लावून येते, खेळून येते. त्यामुळे अशी एक पद्धत सुद्धा होती की दुसऱ्या दिवशी कळलं पाहिजे आपण किती खेळलो, रंग नाही गेला पाहिजे, असं काय होतं का? ऑफकोर्स शाळेत जाताना दिसला पाहिजे दुसऱ्या दिवशी रंग आहे बाबा इथे कुठेतरी राहिलेला, की दाखवायला की चेहऱ्यावरचा जरी गेला असला तरी इथे आहे, मी नॉर्मली राहतात रंग. तर ते म्हणजे स्टेटस सिम्बॉल आहे तुमचा तो, की तुमचा दिसला पाहिजे रंग, तर तुम्ही छान आहात, तुम्ही खेळलाय तुम्ही. माझं खूप वेगवेगळं. माझे बाबा आर्मीमध्ये होते, त्यामुळे आम्ही सगळीकडे ट्रॅव्हल केलं. त्यामुळे वेगवेगळ्या
सिटीज किंवा विलेजेसमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीने होळी खेळली जाते. तर काही काही ठिकाणी म्हणजे इंटिरियर नॉर्थमध्ये वगैरे गेलो होतो ते काय एका विलेजमध्ये तर शेणानी वगैरे खेळायचे होळी, त्याच्यात रंग घालू की नॅचरल एक ऑर्गॅनिक मुलतानी मिट्टी शेणानी आणि असं आहे. ते बेसिकली त्यांच्या एरियाजमध्ये जिथे आम्ही गेलो आर्मी एरियामध्ये त्यांना होळीमध्ये पण एक मिनिंग असायचं की त्याच्यात पण एक अर्थ असायचा की या रंगानेच खेळायचं आहे वगैरे. आम्ही तर म्हणजे होळी चालू व्हायच्या 10 दिवस आधीपासून एक बिल्टअप द्यायचो. आम्ही सगळे मित्र संध्याकाळी जमायचो, फुगे जनरल खाली फेकायचो, कोणावरही फेकायचो आणि होळी आली की मग ऑफकोर्स अंडी सब्जा वगैरे हे सगळंच आम्ही करून धमाल करायचो. मी अतिशय सोबर होळी खेळलेली आहे आयुष्यभर. मी खूप लहान होते तेव्हा आमच्या वेळेला काय प्लॅस्टिकच्या होली एवढंच बस. कोरडे रंग खेळली मी, पाणी अजिबात नाही, कारण मला ती चिकचिक आणि ते एक मध्ये ना लहानपणी पाणी येते पाणी. प्रसाद यार. रंग लागला की तो काढायचा कसा, त्याचं काही टेक्निक वगैरे माहिती आहे? रिन लावायला सांगायचे, कोणी लिंबू घासायला सांगायचे, असे प्रकार करून झालेत पण काही उपयोग नाही. होळी खेळायच्या आधी तेल लावायचं. एवढं तर माहिती होतं. ते लहानपणी एकदा मी फार मला आवडतं रंग आणि होळी वगैरे हा प्रकार खूप आवडतो. पण लहानपणी एकदा खूप रंग खेळले होते आणि माझ्या डोळ्यामध्ये त्याचं काहीतरी झालं होतं, त्याचं इन्फेक्शन वगैरे. आणि नेक्स्ट डेला माझा एक इव्हेंट होता, सो ते एक मला ती एक भीती बसली होती रंगांची. सो मी रंग फार असं भस्कन नाही लावत कोणालाही आणि लावूही देत नाही. मला खूप मजा येते एवढ्या ॲक्टर सोबत रंगपंचमी खेळायला आणि डान्स करायला. पण तू घरच्यांना मिस करत नाहीयेस, तुझ्या मित्रमैत्रिणींना मिस करत नाहीयेस? माझे मित्रमैत्रिणी असं कोण नाही आहे माझं असं बेस्ट फ्रेंड. तुझा आवडता रंग कोणता आहे? एवढे रंग आहेत इथे. ब्लू. ब्लू का बरं? म्हणजे पप्पांचा फेवरेट आहे मला. म्हणून तुझाही फेवरेट आहे. वाव. NDTV कडून काही चिठ्ठ्या आणल्या आहेत, यामध्ये डायलॉग्स आहेत. एक चिठ्ठी उचलायची आहे आणि तो डायलॉग जो असेल तो बोलायचा आहे. अरे बाप, बरोबर आलाय. विलनचा डायलॉग आला. विलनचा डायलॉग. बचपन से आज तक मैंने कभी होली नहीं खेली, लेकिन आज खेलूंगा खून की होली. वा वा वा. तुम्हाला कोणता आलाय? इस घर में आएगी आपकी डोली and wishing you a very happy Holi. करेक्ट आहे. करेक्ट आले आपल्याला. मला ना ओम शांती ओम खूप आवडतो आणि मला दीपिका पदुकोण पण खूप आवडते, तर मला तो वाला डायलॉग करायचा. एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो रमेश बाबू. काय का पुढे? टाटा टाटा टाटा. ईश्वर का आशीर्वाद होता है एक चुटकी सिंदूर. ईश्वर का आशीर्वाद होता है. एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू. ईश्वर का आशीर्वाद होता है एक चुटकी. ईश्वर का आशीर्वाद होता है एक चुटकी सिंदूर. दामिनी का प्रसाद होता है. दामिनी का प्रसाद होता है. पण मला हे आवडतं. मी हेच प्रेक्षकांना सांगायचं आपण फोर्थ वॉल म्हणलं, ते कसं सांग? तुम्हाला माहितीये का एक चुटकी सिंदूर की किंमत काय असते रमेश बाबू? ईश्वर का आशीर्वाद होता है एक चुटकी सिंदूर. शोले डायलॉग आय थिंक ठाकूर नाही गब्बर सिंग म्हणतो हे, पण अहिल्यादेवी तसंच बोलते. करेक्ट. तरी अहिल्यादेवी कशा बोलते? होली कब है होली. आई आली होळी आली. ए बल्लू बता, मुझे गुस्सा आता है तो मैं क्या करता हूँ. मेरी एक टांग नकली है. मैं हॉकी का बहुत अच्छा खिलाड़ी था, लेकिन एक दिन मैंने उदय भाई के बारे में भला बुरा कह दिया तो उन्होंने मेरी वही हॉकी स्टिक से टांग तुड़वा दी. लेकिन दिल के बहुत अच्छे हैं, तुरंत हॉस्पिटल. बस अब बता त्यारा का. सच्ची एक्साइटमेंट में आके अरे एक्साइटमेंट मतलब क्या? कहाँ बैठा हूँ, किसके साथ बैठा हूँ? बचपन से आज तक मैंने कभी होली नहीं खेली, अब खेलूंगा खून की होली. कल हम होली खेलेंगे, लेकिन इस होली में गुलाल की बजाय धुआं उड़ेगा. पिचकारियों से रंग नहीं, बंदूकों से गोलियां निकलेगी. होली कब है होली. गब्बर जर असं बोलला असता तर होली का मी लगेच आले असते. होली कब है होली.
यातला कुठला रंग सासरे बुवांना आणि सासरे नाही, बाप आहे Sorry, तो. sorry. बाप आहे तिचा. दोघांना लावायला आवडेल कुठला रंग? गुलाबी रंग अर्थातच मला सूर्याला लावायला आवडेल. वडिलांना आणि मला डॅडींना ब्ल्यू कलर लावायला आवडेल. कारण की ग्रीन लावलाय. मला याच्यासाठी ब्लू आवडेल कारण की ते दिसतात खूप शांत, संयमी आणि असे, पण खूप कोणालाही न घाबरणारे किंवा धाडसी असे. हा, पण तुम्ही खऱ्या आयुष्यातही असेच आहात का? घरी नाही, अजिबात नाही. जेवढं आम्ही त्यांना सेटवर ओळखतो ना, एकदम फ्री आणि एकदम जॉली माणूस आहेत. म्हणजे असं वाटतच नाही की आहेत, सिनियर आहेत, तो रिस्पेक्ट आहेच आहे, पण ते आम्हाला जेवढं आम्हाला सामावून घेतात किंवा जेवढं कोऑर्डिनेट व्यवस्थित करतात आणि त्याप्रमाणे ते खूप खूप चांगले व्यक्ती आणि खूप चांगले माणूस आहेत असं मला वाटतं. लाल म्हणजे प्रेम आणि पहिल्यांदाच आम्ही या महासंगमच्या निमित्ताने भेटलोत आणि फारच आवडली मला. छानच जमलंय म्हणून मी लाल रंग डेडिकेट करणार आहे वल्लरीला. आणि कारण तू बोल. अरे मी बोलतीये ना यार. लाल रंग मी तिला देते कारण ते प्रेमाचं प्रतीक जरी असलं तरी तो रंग इतका गडद आहे की तो निघतच नाहीये. त्यामुळे तो तिला लावला की तो निघणार नाहीये. नाही. तू काय सांगशील? ब्लू कलर, कारण की ती आकाशासारखी, तिचं असं एक्सपॅन्स आहे, एक उडायला, ती पंख हवे तिला उडायला, त्यामुळे ते आय थिंक आकाशाचा कलर तिला खूप चांगला वाटेल. तुझं ठरलंय का? मी सगळ्यांनाच ॲक्च्युली हिरवा रंग डेडिकेट करीन कारण तो इको फ्रेंडली. वा वा सेमच वा. बोललाय फक्त वाक्य बदलून. हा जात नाही आणि तो इको फ्रेंडली. हा रंग प्रेमाचा आहे, पण ह्या रंगाला बघून असं अँगर आणि लाल भडक असं आपण म्हणतो तेही आठवतं. त्यामुळे मी हा रंग देणार आहे भैरवीला, जी अशी खूप रागात असते आणि सावलीला हाताखाली ठेवते स्वतःच्या. त्यामुळे ती अशीच आहे, म्हणजे एकदम लाल भडक आहे. काय वाटतं, कोणासोबत तो तुम्हाला सर्वाधिक जास्त सेलिब्रेट करायला आवडत असतं पण ते मिस करता? ऑफकोर्स घरच्यांबरोबर. आई, बाबा, भाऊ, आजी, आजोबा ह्यांना खूप मिस करते. कुठलाही सण आला की मी मिस करते. आणि मग जरी शूटिंग असलं तरी माझा पूर्ण प्रयत्न असतो की उशिरा समजा पॅकअप झालं तरी रात्री उशिरा घरी जायचं दादरला. खरं तर खूप अवघड होतं सण सेलिब्रेट करणं, कारण ज्यावेळेस सण असतात त्यावेळेस गावची यात्रा असते. पण आम्ही सकाळी उठून लवकर घरातले सण पूजा वगैरे करून मग शोसाठी निघत असतो. तर दोन्ही मॅनेज करावं लागतं. घरच्यांचं कसं या सगळ्यांवर रिॲक्शन असतं का? घरी थांब किंवा बाहेर होतं? खरंच होतं. चिडतात पण कधी कधी घरचे की अरे काय आज तर सण, आज तरी घरी थांब. पण काय म्हणतात, प्रेक्षकांना दुखवणं ही चुकीची गोष्ट आहे आणि त्यांच्यासोबत सण साजरा करत होतो आणि घरच्यांसोबत पण करतो. आता मी जिथे राहते प्रत्येक बिल्डिंगची एक एक होळी असते. असं नाही की प्रत्येक बिल्डिंगची होळी, आणि तेवढ्या प्रमाणात लोक येतात, बायका पण तेवढ्या उत्सुकतेने येतात आणि आम्ही 12-12 वाजेपर्यंत थांबून होलिका दहनसाठी वेट करत असतो. मग आमची होळी जाळून झाल्यावर मग बाकीच्यांच्या होळ्या बघायला जायच्या. कलाकारांचा फायदाच हा पर्वणी असते ती त्यांची, की सेटवरही होळी साजरा करता येते, घरीही होळी साजरा, दोन होळी. आज काय टार्गेट आहे? कोणाला रंग लावायचा आहे, काय असं डिसाईड केलंय? डायरेक्टर सांगेल त्याला. सेम. आता खरं तर आम्ही कोणाला टार्गेट करणार आहोत का आम्ही टार्गेट होणार आहोत हे तुम्हाला महासंगम बघतानाच समजेल. असं तुम्हाला सिरियलमध्ये दिसतच असेल की सारंग खूप शांत स्वभावाचा आहे आणि खूप समजूतदार आहे, मॅच्युअर आहे. त्यामुळे आज माझा टार्गेट तो आहे. मी त्याला खूप रंग लावणार आहे असा. आम्ही केमिस्ट्री सगळ्यांची पाहिली आहे. मुलगा आणि आई असेल, विलन आहे जो सगळ्यांना ऍक्च्युली आवडतो. काकू आहे आमची.
काकू आहेत आणि काकूंचं जे विलनचं पात्र आहे ते सगळ्यांना आवडतं. म्हणजे जेव्हा मी सिरियल बघते तेव्हा मला जेन्युअनली आवडतं आणि मध्ये जो सीन येतो काकू काहीतरी सांगतायत तो खूपच छान आहे. काय सांगाल? मला सुद्धा ते करताना खूप मजा येते. केमिस्ट्री म्हणायला गेलं तर आमच्या सगळ्यांची भट्टी जमली आहे छान. म्हणजे कुणीतरी उभं राहिल्यानंतर काय बोलणार आहे पुढे हे आम्ही सांगू शकतो न बघता किंवा न विचार करता न स्क्रिप्ट बघता की प्रसाद हे बोलणार आहे आता जाऊन. म्हणजे एवढं आम्ही एकमेकांमध्ये प्रसाद सुद्धा केमिस्ट्री बद्दल बोलते मी किंवा वहिनी म्हटल्यानंतर ही माझ्याकडे रागाने कशी बघणार आहे हे पण मी सांगू शकते. मी वहिनी म्हटलं हिची रिॲक्शन काय असणार आहे हे पण सांगू शकते. सो आणि फोर्थ वॉल बद्दल बोलायचं झालं तर मला खूप ग्रॅटिट्यूड आहे. ती गोष्ट मला करायला मिळाली कारण मेटा थेअरी आपण फक्त थिएटरमध्ये करतो कधीच टेलिव्हिजनला नाही केली. आणि फोर्थ वॉल म्हणजे काय ते समजून सांग. फोर्थ वॉल म्हणजे काय तर आपण डिरेक्टली प्रेक्षकांशी म्हणजे 3 वॉल्स असतात आपल्या थिएटरमध्ये आणि 4थी वॉल असते ती आपण डायरेक्ट प्रेक्षकांशी बोलतो. तर माझा कॅरेक्टर असं आहे की मी डिरेक्टली माझ्या मनात जे आहे ते मी प्रेक्षकांशी बोलतो. तुमची ऑन स्क्रीन केमिस्ट्री आम्ही सगळ्यांनी पाहिली आहे. ऑफ स्क्रीन कसे आहात म्हणजे आता जसे आहोत तसेच आम्ही एकमेकांसोबतच असतो. आम्ही तसे आहोत. बलम पिचकारी तूने मुझे मारी तो सीधी सादी छोरी शराबी हो गई जीन्स पहन होली खेले रंग मिल जाते हैं रंगों में रंग मिल जाते हैं. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया टेंग 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 टेंग. सर्वांना माझ्यातर्फे आणि माझ्या पूर्ण टीम तर्फे रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांना आमच्या सगळ्यांकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा. NDTV अवॉर्ड झाले आता रिसेंटली. पारू या मालिकेला नॉमिनेशन होते त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सिरियल पण मिळालं आणि आम्हाला बेस्ट सिरियल मिळाले. त्याच्यामुळे NDTVचे खूप 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 आभार. धन्यवाद आभार. NDTVच्या सर्व रसिक प्रेक्षकांना जे आमची सिरियल पारू बघतात त्यांना आमच्यातर्फे होळीच्या धुळवडीच्या रंगपंचमीच्या खूप 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 शुभेच्छा. नंबर 1 सिरियल आणि आज हॅपी होली. तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा रंगपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर झी मराठीवरील 6 मालिकांमधील सर्व कलाकारांनी एकत्र येत आज होळी ही साजरी केलेली आहे. रंगपंचमीचं सेलिब्रेशन त्यांनी एकत्र येत केलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या घरी रंगपंचमीचा सण हा मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करा. बरं ऋतुजा, तू मगाशी कोणतं रील पावलं होतीस ते? अगं ते खेळताना रंगबाई होळीचा होळीचा. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि पाहत रहा NDTV मराठी. चल अगं झालंय.